विधायक कामदास दानवे ने आज संभाजीनगर में प्रेस कॉन्फ्रेंस कर उद्धव ठाकरे के मराठवाड़ा दौरे की जानकारी दी। उन्होंने बताया कि उद्धव ठाकरे कल मराठवाड़ा दौरे पर रहेंगे, जहां वे 22 स्थानों पर 22 तालुके के किसानों से संवाद करेंगे। हर स्थान पर 15 से 20 गांवों के प्रतिनिधित्व शामिल होंगे, यानी कुल मिलाकर 700 से 800 गाँवों के किसानों से चर्चा की योजनाएं होंगी। दानवे ने कहा कि वे खुद पहले ही दौरा कर चुके हैं और सरकार के आश्वासन झूठा बताया गया। उन्होंने कहा कुछ जगहों पर किसानों को 8,500 रुपए मिले, लेकिन कई किसानों को अब तक 1 रुपए भी नसीब नहीं हुआ है। हे काम निवडणूक आयोगालाच करावं लागेल। स्थानिक स्वराज्य संस्था फक्त मतदार यादी फोडण्याचं काम करतात, मतदार जोडण्याचं काम करत नाही। हे काम निवडणूक आयोगाचं आहे। समजा महानगरपालिकेचे वॉर्ड आहे किंवा जिल्हा परिषदेचे गट आहे, नगरपालिकेचे वॉर्ड, हे फक्त ज्या सीमांकन झालेले आहे त्याच्या पद्धतीनं यादी फोडणं एवढंच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल। परंतु मतदार यादीतलं नाव डबल टिबल हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल। निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकतंय असं वाटतं। मतदार यादीत त्या भूमिकेवर ठाम आहे आम्ही। जर मतदार यादीमध्ये घोळ असेल, चला आम्ही म्हणत होतो, आता भारतीय जनता पार्टी म्हणते, आम्ही त्याचं सकारात्मक स्वागत करतो अशी शेलांच्या भूमिकेचं। त्यामुळे तेही म्हणतात तर मतदार यादी सुरळीत व्हावी। जर निवडणूक आयोगाने आज निवडणुका घोषित केल्या तर तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल, पण सदोष मतदार यादीवर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे। उद्धव ठाकरेंचा दौरा होणारच। आचारसंहितेच्या काळात काय प्रॉब्लेम त्याला? आचारसंहितेच्या काळात फिरत नसतात, कोण म्हणे फिरत नाही? फिरतात, फिरू आम्ही। आता आज पत्रकार परिषद आहे त्यांची, त्याबद्दलची तुमची भूमिका काय आहे? तुम्ही तर मागणी केली होती की निवडणुका घेऊ नये। मतदार याद्या ज्या सदोष आहेत त्या सुधारित कराव्या ही आमची मूळ मागणी आहे आणि मला असं वाटतं ती मागणी निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। ती जर नाही नेली त्याच्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतील। निश्चित त्याच्याविषयी काय पावलं उचलायची, या निवडणूक आयोग काय भूमिका घेतं संध्याकाळी, याच्यानंतर आम्ही हे ठरवू। आत्ताच काही बोलणं चुकीचं होईल। जर असं म्हणता येईल की जर अशा सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेतल्या तर बहिष्कार सुद्धा घालू शकतात विरोधी पक्ष, असं म्हणतात। मला असं वाटतं त्याच्याविषयी सगळ्यांना मिळून भूमिका घ्यावी लागेल, परंतु अजून निवडणुका जाहीर झाल्या आपण असं समजण्याचं गरज नाही। निवडणूक आयोग काय काय येणार का भूमिका घेतात त्याच्या आपण वाटतो। काल देवेंद्रजी बिहारमध्ये बोलताना सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं भूमिका मांडली। छठ पूजेसाठी आम्ही मुंबईमध्ये 300 ठिकाणं उभी केली अशा पद्धतीनं सांगितलं आणि महाराष्ट्रापेक्षा बिहारवर मोदीजींचं प्रेम आहे असं देवेंद्रजींनी सांगितलं। खरं तर मराठी आपली मातृभाषा आहे, आई आहे, आणि काल कुठेतरी म्हटलं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्यामुळे आई सगळ्यात महत्वाची आहे। मावशी पण आवश्यक असते। हिंदीला आमचा विरोध नाहीये, पण मूळ भाषा मातृभाषा आपली मराठी आहे, या महाराष्ट्रात मराठीत असली पाहिजे। मग दुसऱ्या भाषा हिंदी असेल वगैरे ज्या काही इंग्रजी असेल त्या यायला आमचा काही विरोध नाहीये, परंतु या महाराष्ट्राची मूळ भाषा पहिली भाषा मातृभाषा ही मराठी। ती काय शिवसेना आहे का? ती आपली आता सगळी जमा झालेली सगळे टाळके, ज्यांना काय विचार आहे का भूमिका आहे का तत्व आहे। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला राजकारण करू नको अशा पद्धतीनं भूमिका घेतली होती। उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्याच प्रश्न विचारला होता तर याला राज्याचा मुख्यमंत्री करा अशा पद्धतीने सांगितलं होतं, परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा हा शेतकऱ्यांनाच बोलतं करणारा आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी आपली भूमिका, व्यथा, अडचणी निश्चित जनतेसमोर मांडाव्या अशा प्रकारचा प्रयत्न आहे। बाकी सत्ताधारी पक्ष बोलण्याशिवाय करतो काय? बोलाचीच कडी आणि बोलाचा भात आत्ताच्या घडीला चालू आहे। जर शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ। प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना खास करून उडवून देण्याची उडवून देण्याचा अर्थ म्हणजे काय?
आपण म्हणतो त्याला हे उडवून टाकतो, आपण हे सगळं तुमचं बोलणं मी उडवून टाकतो, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. उडवून देऊ म्हणजे काय करणार? वाटतं याचा अर्थ फार काही बाकी घेण्यापेक्षा राजकीय सामाजिक घेतला पाहिजे. शेतकऱ्यांना जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ म्हणजे याचा अर्थ सुस्पष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये मुंबईच्या लोकांना उडवून देऊ म्हणजे मुळी दिसत असेल, परंतु ग्रामीण भागातील लोकांना उडवून देऊचा अर्थ वेगळा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं जे भंडारा गोंदियाच्या खासदारांनी पाळलेली भूमिका फार चुकीची असं मला तरी वाटतं. नाही, खरं तर हा आर्या मलाही भेटलेला, मी याच्या संदर्भात फोन केले, पत्रव्यवहार केलाय, त्यांनी पत्र माझ्याकडे दिलेली. खरं तर आर्याचं एन्काउंटर झालं हे जरी सत्य असलं तरी आर्याच्या व्यथा सुद्धा समजून घेतल्या पाहिजे. त्यांनी वेगळ्या पद्धतीनं शिक्षण विभागात काम केलं, वेगळ्या योजनेत काम केलं, परंतु त्याला प्रत्यक्षात याचा मोबदला सरकारने दिलेला नाही. त्यामुळे तो व्यथित होता, मानसिकदृष्ट्या सुद्धा व्यथित होता. माझ्या सेक्रेटरीला तर त्याच्या बायकोचा सुद्धा फोन आला होता एकदा. आनंद सुरळकर माझा जो सेक्रेटरी झाला त्याच्या मिसेसचा सुद्धा एकदा फोन आलेला होता. त्यामुळे आर्याची केस मला तरी माहिती आहे. त्यामुळे आर्याला भले त्यांनी काही चुकीचं काम करून मुलांना किडनॅप केला असेल, हे तर चुकीचं आहे, परंतु त्याची मानसिकताच पूर्णपणे खराब झालेली होती आणि याला जबाबदार शिक्षण खातं आहे. झाली पाहिजे की सरकारांची, त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची पण व्हावी. त्या खात्यातले अधिकारी म्हणजे ज्याला झालीतले शुक्राचार्य अशा पद्धतीनं आहे, मंत्र्यांनाही बदनाम करणारे हे अधिकारीच आहे या खात्यातले. मागच्या काळात अनेक योजनेमध्ये अशाच पद्धतीनं मंत्र्यांना मिसगाईड करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे. आणि म्हणून केसरकरांबरोबरच त्यांच्या खात्यात म्हणजे त्यावेळेच्या खात्यात जे अधिकारी होते ते महत्वाचे, त्यांची चौकशी सगळ्यात महत्वाची. मला असं वाटतं पालकमंत्र्याकडं निधीचे फार लिमिटेड अधिकार आत्ताच्या घडीला आहे. राज्य सरकारने पालकमंत्र्याला सुद्धा बांधून टाकलेला आहे. पालकमंत्र्याला अतिशय लिमिटेड अधिकार आत्ताच्या घडीला डीपीडीसी मध्ये निधीमध्ये आहे. माझ्या माहितीवरून नवीन जी नियमावली राज्य सरकारने बनवली त्याच्यामध्ये, तेव्हा घरोघरी मातीच्या चुली जर एखाद्या ठिकाणचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी निधी देत नसेल तर राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा काय वेगळं वागतात? राष्ट्रवादीचे पण पालकमंत्री असंच वागतात. त्यामुळं मला असं वाटतं निधी देताना कोणत्याही पक्षात असो त्याला एक समान वागणूक, कारण शेवटी जनता आपली आहे हा विजन आपण सगळ्यांनी ठेवण्याची, कोणत्याही पक्षाचा पालकमंत्री असो त्यांनी ठेवण्याची गरज आहे. ते आताच्या सरकारमधील मंत्री ठेवत नाही. जस्टिस फॉर ऑल म्हणजे काय? चांगलं आहे ना. खरं तर त्यांच्या भूमिकेचं आपण स्वागत करतो. आम्ही शेलारांच्या भूमिकेचं स्वागत आहे. जस्टिस फॉर ऑल ही भूमिका आम्हालाही मान्य आहे. जे जे दुबार तिबार चारवार कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्याही मतदारसंघातला असो, याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे या आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही. फक्त भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये जातीवर मोर्चा काढा अशा पद्धतीनं आशिष शेलारांना माझी विनंती वजा आव्हान. आज आता थोड्या वेळापूर्वीच घोषणा झाली निवडणूक आयोगाच्या 4 वाजता पत्रकार परिषद उद्धव ठाकरे दौऱ्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही. कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल, निवडणूक आयोग नगरपालिका जिल्हा परिषद ते दाखल करणार असतील, ज्या काही करणार असतील त्याची चिंता करण्याची गरज नाही. दौऱ्याचा आचारसंहितेचा कोणताही संबंध येणार नाही. जे काही असेल आचारसंहितेचे नियम आम्ही पाळू. आज ही गोंधळ दुसरीकडे शिष्टमंडळ पण या निवडणुका मतदार याद्यांमधला घोळ त्या दिल्लीला भेटणार. मतदार याद्यामधला घोळ संपला पाहिजे. निवडणूक आयोगाने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेले आहेत